चला तर आज बघूया उपवासाचा इन्स्टंट डोसा. याला कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. तर त्यासाठी सर्वात अगोदर इथं मी वरी, ज्याला भगर असेही म्हणतात, 1 वाटी आणि पाववाटी साबुदाणा हा 2 ते 3 मिनिटं फक्त मंद आचेवरती भाजून घेतला आहे. त्याची अशा प्रकारे मिक्सरमध्ये थंड करून पावडर तयार करून घेतले आहे. त्यामध्ये 2 चमचे दही आणि चवीनुसार मीठ घालून त्याचा अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतला आहे. तयार बॅटर हे एका वाटीमध्ये घालून त्यामध्ये अगदी थोडासा किंचित खायचा सोडा घालून हे बॅटर छान असं फेटून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आणखीन पाणी घालून ते पुन्हा फेटून घेतलेलं आहे. इथं पॅनवरती मी थोडंसं तेल लावून हे अशा प्रकारे बॅटर सोडून घेतलेलं आहे आणि थोडंसं 1-2 मिनटं वाफवून घेऊन दोन्ही बाजूने छान असा करपूस रंगावरती हा उपवासाचा डोसा इथं कुरकुरीत खमंग तयार आहे. त्यानंतर त्यासाठी लागणारी जी चटणी आहे ती इथं मी बनवून घेतलेली